नमस्कार. मला बरेच लोक विचारतात की प्रत्येक स्पाइन सर्जरीमध्ये स्पाइनमध्ये स्क्रू टाकण्याची गरज असते का? तर असं अजिबात नाहीये. ऑलमोस्ट बऱ्याचशा पेशंट्समध्ये स्क्रू टाकणं किंवा स्पाइनल फ्युजनची अजिबात आवश्यकता नसते. बरेचदा जेव्हा डिस्क प्रोलॅप्स असतो पण स्पाइनल अॅनाटॉमी नॉर्मल असते, तेव्हा फक्त प्रोलॅप्स्ड डिस्क म्हणजे बाहेर आलेला गादीचा तुकडा फक्त जर आपण काढला तर पेशंटला कम्प्लिटली आराम मिळू शकतो. स्पाइनल फ्युजन फक्त ज्या पेशंट्सना करावं लागतं ज्यांच्यामध्ये स्पाइनची अॅनाटॉमी म्हणजे बोनी अॅनाटॉमी ॲबनॉर्मल झाली आहे, हाड एकमेकावर सरकलंय किंवा फ्रॅक्चर झालंय, अशा कंडिशन्समध्येच फक्त स्पाइनल फ्युजन करून आपण नसेला मोकळं करून स्टेबिलायझेशन करतो. थँक्यू.